ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये अस्मिता सायलीला टोमणे मारत असते तेव्हा कल्पना तिची चांगलीच खरडपट्टी काढते. ती म्हणते की अर्जुन तिथे कामासाठी गेला आहे, पिकनिकला नाही. परंतु तुझे तरी ते मात्र रोज पिकनिक होत असते ना. त्यावरती अस्मिता कल्पनाला सांगते की मम्मा, विषय कोणता जरी असला तरी तू शेवटी माझ्यावरतीच येऊन का घसरतेस. कल्पना अस्मिताला म्हणते की प्रत्येक वेळेस विषय कोणताही असला तरीसुद्धा तू जशी सायलीवरती घसरते ना, अगदी तसंच आहे ते. त्यावरती अस्मिता चिडते आणि कल्पनाला सांगते की जाऊ दे ना मम्मा, मला आता काही बोलायचंच नाही आहे. मी माझ्या माझ्या रूममध्ये जाते आणि ती तिथून निघून जाते. सायलीला खूप वाईट वाटतं. तेव्हा कल्पना सांगते की दिवसभर काम करून थकतेस ना तू सायली, त्यामुळे असं होतं. आणि ती आता चहा आणि कपाचे मग अदलाबदली करते. परंतु सायलीचं मन अस्वस्थ का आहे हे फक्त सायलीलाच माहिती असतं. सायली कल्पनाला सांगते की आई, मी तुमची कॉफी गरम करून आणते. तेव्हा कल्पना हसून उत्तर देते की चहा आणि कॉफी दोन्ही खूप गरम आहे. तेव्हा ही सासूची ऑर्डर आहे, तुझा चहा तू पटकन पी. परंतु सायलीचं लक्ष मात्र मोबाईलमध्ये असतं, कारण अर्जुनने अजूनही सायलीचे मेसेजेसचे रिप्लाय दिलेले नसतात. नक्की आता प्रियासोबत काय घडतं आहे, अर्जुनने सत्य वधवून घेतलं आहे की नाही, असे खूप सारे प्रश्न सायलीला पडलेले असतात की ज्याची उत्तरं अर्जुनचे मेसेजेसच तिला देऊ शकतात. तर तिकडे प्रिया अर्जुनला विचारते की अर्जुन, तुझे क्लायंट केव्हा येणार आहेत. अरे तू तर एकच कॉफी पिली आहे, परंतु मी किती कॉफी पिली आहे, मला वाटतं की आता माझं पोट फुटेल. तेव्हा आता अर्जुन संधी साधतो आणि प्रियाला सांगतो की 1 मिनिट, मी माझ्या क्लायंटला फोन करून विचारतो की ते केव्हा येणार आहेत. अर्जुन बाजूला जातो आणि सायलीला पटकन फोन करतो. सायलीला फोन आल्यानंतर आता सायली अर्जुनवरती प्रश्नाचा भडीमारच करते. ती विचारते की काय हो, इतका वेळ का लावलात तुम्ही, काय झालं, प्रियाने सत्य सांगितलं का, आणि तिच्याकडून सत्य वधवण्यासाठी तुम्ही जास्त जवळ जाऊ नका. तेव्हा आता अर्जुन चिडतो आणि म्हणतो की 1 मिनिट, मला बोलू द्याल का तुम्ही. अर्जुन सायलीला सांगतो की मी तुम्हाला म्हटलं होतं ना की प्रत्येक 1 तासानंतर मी तुम्हाला कॉल किंवा मेसेजेस करेन, आता त्यासाठी मी बाजूला येऊन कॉल करतो आहे ना. तेव्हा आता सायली सांगते की बरोबर ठीक आहे, काही करून त्या प्रियाकडून सत्य वधवा आणि अर्ध्या तासात मला कॉल करा. तेव्हा आता अर्जुन विचारतो अर्ध्या तासात, तर त्यानंतर तो सांगतो की ठीक आहे, तरी मी माझ्याकडेच बघते आहे, तिला डाऊट येईल, मी काहीतरी टॉपिक काढतो आणि तिच्याकडून सत्य वधवतोच. अर्जुन आता फोन ठेवून देतो. अर्जुन आता क्लायंटला खोटा फोन करतो आणि नाटकं करत प्रियासमोर तो चिडलेला असतो. तो सांगतो की मी तुम्हाला भेटण्यासाठी पनवेलवरून आता इथे अलिबागला आलो आहे आणि आता लास्ट मुमेंटला तुम्ही मीटिंग कॅन्सल करताय. ठीक आहे चालेल, म्हणून अर्जुन फोन कट करतो आणि त्यानंतर खूप चिडलेचं नाटक करतो. प्रिया विचारते की काय झालं आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की मी त्यांना भेटण्यासाठी इथे आलो आहे आणि त्यांनी आता मीटिंग कॅन्सल केली आहे, त्यांचा काहीतरी फॅमिली इश्यू आहे. जाऊ देत, आजचा दिवस माझा सुट्टीचा दिवस आहे, आपण इथेच लंच करूया आणि त्यानंतर मग आपण घरी जाऊयात. तेव्हा आता प्रिया खूप खुश होते, कारण अख्खा दिवस आता तिला अर्जुनसोबत घालवायला भेटणार असतो. प्रिया अर्जुनला सांगते की अरे ही तर किती छान गोष्ट आहे. प्रिया सांगते की मला सुद्धा हेच सगळं हवं होतं, आता फक्त तू आणि मीच. आणि त्यानंतर ते अर्जुनच्या हातून आता फोन हिसकावून घेते आणि ते सांगते की आता अजिबात कोणत्याही क्लायंटचे तू कॉल घ्यायचे नाहीत आणि आता तुझा मोबाईल स्विच ऑफ होईल. तेव्हा आता प्रियाने फोन स्विच ऑफ केल्यामुळे अर्जुन खूप गडबडतो, कारण आता त्याला सायलीची भीती वाटत असते. त्याने सायलीला वचन दिलेलं असतं की प्रत्येक तासानंतर तो तिला कॉल किंवा मेसेजेस करेन. अर्जुन विचार करतो की आता हिच्यासमोर आता आश्रमाचा टॉपिक काढायलाच हवा आहे, जास्त वेळ घेऊन नाही चालणार. तर इकडे सायली आता कल्पनाकडे आलेली असते. सायली अस्वस्थ असते हे कल्पनाच्या लक्षात येतं. कल्पना विचारते की काय झालं आहे सायली, मगापासून तू अस्वस्थ दिसते आहे. हे बघ, आईपासून कधीच काही लपवायचं नसतं, सांग बाळा काय झालं आहे ते. तेव्हा आता सायली म्हणते की बाबा कधी कधी आता मीटिंग निमित्त कामानिमित्त बाहेर जातात, तेव्हा तुम्हाला त्यांची आठवण नाही येत, त्यांची तुम्हाला काळजी वाटत नाही का. तेव्हा आता कल्पना म्हणते की हो, मला त्यांची खूप काळजी वाटते. मनात ना सतत त्यांचेच विचार चालू असतात, ते ठीक असतील ना, ते जेवले असतील ना, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत असतील ना, 1 ना 100 प्रश्न माझ्या मनात असतात. सायली कल्पनाला सांगते की नाही आई, तशी काळजी नाही, वेगळी काळजी. तेव्हा आता सायलीचा प्रश्न कल्पनाला कळालेला नसतो. सायली आता तिच्या मनातली भीती कल्पनासमोर बोलून दाखवते. ती सांगते की बाबा कधी टूर निमित्त बाहेर जायचे तेव्हा त्यांच्या बाजूला सुंदर स्त्रिया असतील. त्यावरती आता कल्पना जोरजोरात हसायला लागते आणि ती सायलीला सांगते की तुला ही काळजी वाटते आहे. तर कल्पना आता कसंबसं आपलं हसू रोखते आणि त्यानंतर सायलीला समजावते. ती म्हणते की आमचं जेव्हा नवीन लग्न झालं होतं ना सायली, त्यावेळी हे कामानिमित्त सतत बाहेर असायचे आणि मला सुद्धा असेच प्रश्न निर्माण व्हायचे आणि यांच्या ऑफिसमध्ये एक
मुलगी होती की त्यांना त्यांच्याशीच लग्न करायचं होतं. तेव्हा सायलीला जरासा धक्काच बसतो. तर कल्पना सांगते की परंतु त्यांनी मला पसंत केलं. मला ना सतत त्यांची काळजी वाटत राहायची. मला सतत वाटायचं की आपल्या माणसाला आपल्यापासून कोणी दूर तर नाही ना घेऊन जाणार. कल्पनाच्या त्या वाक्यावरती सायली विचारते की मग तुम्ही काय केलं ताई? कल्पना सांगते की मग काय, मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि मला समजलं, त्यांच्या डोळ्यामध्ये मला खरं प्रेम दिसलं. त्यानंतर मला असं वाटलं की मग मी इतकी काळजी का करते? माझ्या स्वतःच्या प्रेमावरती विश्वास असायला हवा. ते प्रेमच तर आहे ना, ते इथे तिथे त्यांना बघू देणार नाही. नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना खात्री असायला हवी की माझ्या नवऱ्याला कोणी कितीही मोहात पाडू दे, परंतु माझ्या नवऱ्याचं पाऊल कधीही वाकडं नाही पडणार. कल्पनाच्या समजुतीमुळे आता सायलीच्या मनातली सगळी शंका मिटलेली असते. तर त्यानंतर कल्पना सायलीला सांगते की परंतु अर्जुनच्या बाबतीत तुला अशी काळजी करायची काहीच गरज नाहीये, कारण अर्जुन शब्दासारखा पक्का, दुधासारखा स्वच्छ चारित्र्याचा आहे. आणि अर्जुनचे हे सगळे काही गुण पाहून तर तू त्याच्या प्रेमात पडली ना. तेव्हा आता सायली चकित होऊन कल्पनाकडे पाहते. तर कल्पना सांगते की सायली, अर्जुनवरचं तुझं प्रेम आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे आणि तुझं हेच प्रेम आता अर्जुनला चुकीचं कधी वागू देणार नाही. कल्पना विचारते की आता तरी जीव भांड्यात पडला का? त्यावरती सायली हसते आणि तिला सांगते की आई, तुमच्याशी बोलून खरंच मला बरं वाटलं. आणि सायली आता रूमच्या बाहेर येते. तेव्हा सायलीला कल्पनाचं सगळं बोलणं आठवतं आणि सायली एकटीच हसत असते. खरं तर आता सायलीची शंका मिटलेली नसते तर वाढलेली असते, कारण सायलीने जेव्हा अर्जुनला कॉल केलेला असतो तेव्हा अर्जुनचा फोन स्विच ऑफ लागतो आणि तेव्हा सायलीचा जीव भांड्यात पडतो. ती खूप घाबरते. तर तोपर्यंत अर्जुन हा प्रियाला घोळात घालण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो की ॲक्च्युली बरं झालं, आज आपल्याला निवांत बोलता येईल. मधली जी काही वर्ष आपली गेली आहेत ना, त्या संदर्भात आपण बोलू शकू. त्यावरती आता प्रिया विचारते की मधली वर्ष म्हणजे? अर्जुन सांगतो की अगं असे काय करतेस? जर तुमचा ॲक्सिडेंट झाला नसताना तर आपण आजही फ्रेंड्स असतो. आजपर्यंत आपण एकत्रच असतो. परंतु मधली जी काही वर्ष मी मिस केली आहेत ना, परत मला ते सगळं काही कॅचअप करायचं आहे. अर्जुन एक एक करून आता प्रियाकडून सत्य वदवण्याचा प्रयत्न करत असतो. तो आता पहिला प्रश्न प्रियाला विचारतो की आता ॲक्सिडेंटनंतर तू मधुभावना कशी भेटली, त्यानंतर तू आश्रमात लहानाची मोठी कशी झाली, हे सगळं काही तू मला सांग. तेव्हा आता प्रिया सांगते की त्या आश्रमातल्या आठवणीसुद्धा मला नको आहेत. साधी घालायला कपडे नव्हती, त्यानंतर झोपायला जागा नको, आणि त्यानंतर ते मधुभाऊंचे काळे धदे, तो विलासचा झालेला खून. प्रियाच्या डोक्यात आता ट्यूब पेटते आणि प्रिया अर्जुनला विचारते की अर्जुन, तू मला आता विलासच्या खुनाबद्दल काही विचारणार तर नाहीये ना? म्हणजे आता कोर्टाच्या बाहेर आपण भेटत आहोत त्या संदर्भात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की कमॉन तन्वी, अगं मी तुला वकील म्हणून नाही तर ॲज अ फ्रेंड म्हणून भेटलो आहे ना. मला ना आपल्या दोघांमध्ये एक बॉन्ड क्रिएट करायचा आहे. तुझा ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर आश्रमाच्या मध्ये जे काही घडलं होतं ते सगळं काही. तेव्हा आता प्रिया म्हणते की डेस्टिनी कशी असते ना अर्जुन, बघ ना, जर तो ॲक्सिडेंट झाला नसता तर एव्हा ना आपलं लग्नसुद्धा झालं असतं. अर्जुन मुद्दाम आता प्रियासमोर सायलीच्या बाबत वाईट साईड बोलायला लागलेला असतो. तो सांगतो की सायली ना मला पूर्वी खूप साधी आणि सरळ मुलगी वाटायची. त्यानंतर आमच्या घरात आली आणि सुभेदारांचे पैसे पाहून तिचे डोळेच फिरले. मला तर ना कधी कधी तर मी मधुभाऊसुद्धा असंच वाटतात. खरंच खूप डेंजर वाटतात ते. तेव्हा आता प्रिया खोटं बोलते आणि ती सांगते की हो अरे अर्जुन, मधुभाऊ ना असेच होते. जरा कोणाकडे जास्तीचे पैसे दिसले की त्या व्यक्तीला ते आश्रमातच घेऊन यायचे. त्या घाणेरड्या आश्रमामध्ये मी कसे दिवस काढले आहेत ना, ते मला माहिती आहे अर्जुन. अर्जुन जणू काही आता चेहऱ्यावरती असं दाखवत असतो की प्रियासाठी त्याला खूप वाईट वाटतं आहे. अर्जुन आता सायलीचा मनामध्ये विचार करतो. तो सांगतो की सायलीचं त्यांच्या आश्रमावरती किती प्रेम आहे आणि तन्वी किती सेमलेश आहे. म्हणूनच तर मधुभाऊंच्या आगेन जाऊन तिने कोर्टात साक्ष दिली आहे. प्रिया आता सांगते की मधुभाऊ खरंच खूप विचित्र होते. आश्रमामध्ये मला जेव्हा नोकरी नव्हती ना, तेव्हा ते माझ्यावरती सतत ओरडायचे. ते सांगायचे की वाटेल ते काम कर आणि पैसे घेऊन ये. अर्जुन आता पुढे प्रश्न विचारतो प्रियाला की मधुभाऊंनी कधी तुझ्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न नाही का केला? तेव्हा आता प्रिया सांगते की ते प्रयत्न का करतील? आता सोन्या चांदी देणारी कोंबडी जर हातातून गेली तर त्यांना माहीत होतं अरे की पुढे जाऊन मी त्यांना खूप सारा पैसा मिळवून देणार आहे. प्रिया आता आश्रमाबद्दल, मधुभाऊंबद्दल, तेथील प्रत्येकाबद्दल खूप वाईट साईड बोलत सुटलेली असते. तर अर्जुन विचार करतो की बोलत राहा तन्वी, तू अशीच बोलत राहा, कारण कुठल्या तरी पॉईंटला तू चुकीचं काहीतरी बोलशील आणि मला ते पकडता येईल. इकडे अर्जुनसाठी सायलीचा जीव मात्र खूप खालतीवरती होत असतो. ती खूप कासावीस असते. ती सतत अर्जुनला फोन ट्राय करत असते, परंतु अर्जुनचा फोन स्विच ऑफ लागत असतो. तेव्हा सायली आता योग्य मार्गाने विचार करते. ती विचार करते की यांचा फोन का बंद आहे? आता मला त्याने फोन करून 4 तास उलटून गेले आहेत.
नक्की काय चाललं आहे तिथे? त्यांचा फोन प्रियाने तर स्विच ऑफ केला नसेल ना? असा विचार करून सायली सतत अर्जुनला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. तर तिकडे आता प्रिया अर्जुनला सांगते की अरे अर्जुन, मी एकटीच बोलत सुटली आहे, तू काहीच बोलत नाहीये. त्यावरती अर्जुन म्हणतो की अगं तू बोल ना, तुला बोलताना पाहताना मला खूप छान वाटतं आहे. तेव्हा आता प्रिया लाजते. तर त्यानंतर अर्जुन सांगतो की मी वॉशरूमला जाऊन येतो आणि अर्जुन मोबाईल घेत असतो. तेव्हा आता प्रिया म्हणते की वॉशरूममध्ये तुला मोबाईलची काय गरज आहे अर्जुन? मला माहिती आहे तू आता तिथे जाऊन 1-2 क्लायंटला फोन करून घेणार आहेस ना, परंतु अजिबात तिथे काम करायचं नाहीये. तू माझ्यासोबत आला आहेस ना, मग एन्जॉय कर. तेव्हा आता अर्जुन सांगतो की ठीक आहे, आपल्यासाठी काहीतरी ऑर्डर कर. तर त्यानंतर अर्जुन विचार करतो की आता मिसेस सैलीला फोन करून खूप वेळ झाला आहे, नक्कीच त्या खूप काळजीत असतील. परंतु मी जर आता सतत तन्वीला मोबाईल मागितला तर तिला माझ्यावरती संशय येऊ शकतो. त्यामुळे अर्जुन आता प्रियाला सांगतो की फाईन, तू जसं म्हणशील अगदी तसाच वागेन मी. आणि त्यानंतर अर्जुन वॉशरूमला जातो. तर तोपर्यंत आता सायली इकडे टाइम पाहते. तेव्हा ती खूप घाबरते आणि त्यानंतर ती सतत अर्जुनला फोन ट्राय करते. सायली आता खूप घाबरलेली असते. तर इकडे आता जेव्हा अर्जुन बाहेर आलेला असतो तेव्हा आता प्रियाने ड्रिंक मागवलेले असतात. ते पाहून अर्जुन आता खूप घाबरतो आणि त्यानंतर तो प्रियाला विचारतो की हे सगळं काय आहे? नाही म्हणजे आपण आश्रमाबद्दल बोलत होतो ना. मला एक सांग की आश्रमामध्ये मधुभाऊ खूप साऱ्या गुंडांना घेऊन येत होते का? म्हणजे विलाससारखे गुंड तिथे राहणं तुम्हाला खूप डिफिकल्ट असेल ना? त्यावरती आता प्रिया खूप चिडते आणि ती म्हणते की काय रे अर्जुन, आता एवढं सगळं काही समोर छान चाललं असताना तुला काय त्या आश्रमाचं पडलं आहे? आणि त्यानंतर प्रिया स्वतःहूनच ग्लास भरते. अर्जुन आता खूप घाबरलेला असतो. प्रिया पुढे जाऊन काय चुकीचं पाऊल उचलेल याचा नेम नसतो. अर्जुन आता शांतपणे तिथे बसलेला असतो. तेव्हा आता प्रिया अर्जुनला म्हणते की काय झालं अर्जुन, अरे तू पितच नाहीयेस. तेव्हा आता अर्जुन म्हणतो असं नाही. तर प्रिया आता अर्जुनला म्हणते की का, तुला पिल्यानंतर असं वाटतंय का की तुझ्या तोंडून चुकून तुझं सिक्रेट बाहेर पडेल? तेव्हा आता अर्जुन विचारतो की म्हणजे? तर सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य प्रियाला आधीचंच माहिती असतं. तेव्हा प्रिया मुद्दाम टॉपिक काढते. ती म्हणते की तुझ्या आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सिक्रेट तुझ्या तोंडून बाहेर पडेल अशी भीती वाटते का तुला? तेव्हा आता अर्जुन विचार करतो की हा धोका होताच, कारण तिने आमचं कॉन्ट्रॅक्ट बघितलं आहे. अर्जुनला एक समजत नसतं की प्रिया त्याच्या तोंडून सत्य वधवून घेते आहे की अर्जुन आता तिच्या तोंडून सत्य वधवण्याचा प्रयत्न करतो आहे. सायलीने प्रियासाठी आता जे काही सावधपणा अर्जुनला दाखवलेला असतो तो खरंच योग्य असतो. इकडे आता सायली सतत अर्जुनला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते. इतक्यात आता सायलीला तिचं मन बोलत असतं. तेव्हा आता सायली घाबरते आणि विचारते की तू. तेव्हा आता सायलीचं मन सायलीवरती हसायला लागतं आणि त्यानंतर ते सायलीला सांगते अर्जुन सरांसाठी तुला इतकी काळजी का वाटते आहे? अर्जुन सर तू कामासाठीच गेले आहेत ना, मधुभाऊंना सोडवण्यासाठी तर ते प्रयत्न करत आहेत. त्यावरती आता सायली सांगते की परंतु ती प्रिया किती लोचट मुलगी आहे ना, हे मला चांगलं माहिती आहे. तेव्हा आता सायलीचं मन सायलीला सांगतं की म्हणजे तुला आता वेगळ्याच कशाची तरी भीती वाटायला लागली आहे ना. सायलीचं मन सायलीला सांगतं की तुला याचीच भीती वाटायला लागली आहे की अर्जुन सर जर प्रियाच्या प्रेमात पडले तर ते तुझ्यापासून दूर केले तर, हो ना? तेव्हा आता सायली सांगते की अर्जुन सर प्रियाच्या तोंडून सत्य वधवण्यासाठी गेले आहेत. त्यानंतर मधुभाऊ सुटतील आणि मधुभाऊ एकदा का सुटले तेव्हा आता माझं अर्जुन सरांवरती प्रेम आहे याची मी कबुली देईन. त्यावरती आता सायलीचं मन स्वतःच सायलीवरती हसत असतं. ती सांगते अगं मग तुला आता एवढी काळजी करण्याची काय गरज आहे भीतीसाठी? तर त्यानंतर सायलीचं मन तिला सांगतं की आईने काय सांगितलं होतं ते आठवून बघ जरा. तुला खरंच वाटतं का अर्जुन सर प्रियाच्या मोहात पडतील? तेव्हा आता सायली ठणकावून सांगते की नाही नाही, स्वर्गाचे अप्सरा जरी आली ना तरी यांचा तोल कधीच ढळणार नाही. त्यावरती आता सायलीचं मन सांगते की झालं तर मग. आणि त्यानंतर सायली भानावरती येते. इकडे तिकडे पाहायला लागते तर तिथे कोणीच नसतं. परंतु खरोखरच सायलीच्या मनातली ती काळजी अजूनही दूर झालेली नसते. सायलीच्या मनात आता एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार निर्माण झालेला असतो. ती विचार करते की जर प्रियाला आमचा प्लॅन कळला असेल तर ती खूप चावताळून उठली असेल. म्हणजे ती आता कोणत्याही थराला जाऊन काही करू शकते. यांच्या जीवाला धोका तर नसेल ना? प्रियाने आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय काढल्यानंतर अर्जुन हा प्रियाला खोटं सांगतो. तो म्हणतो की तन्वी, अगं हे सगळं काही सत्य तू घरी येऊन आमच्या घरच्यांनाही सांगितलं होतं ना. परंतु तन्वी, साधा विचार कर, जर सायली आणि माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतं तर तिला घराच्या बाहेर काढलं नसतं का मी? काय एवढं तिला डोक्यावरती बसून तिला सहन करत बसलो असतो? तेव्हा आता प्रिया अर्जुनला सांगते की परंतु तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मी स्वतः बघितली आहे. प्रिया आता हे वाक्य बोलून स्वतःच अडकलेली असते. अर्जुन विचारतो की कुठे बघितले आहेस? तेव्हा आता प्रिया गडबडते आणि त्यानंतर ती ततपप करायला लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो की जाऊ दे, ठीक आहे, तू कुठेही बघितले असशील, परंतु तू सगळं काही चुकीचंच बघितलं आहे. कुणाची तरी वेगळी फाईल असेल आणि तुला वाटतंय की त्यात आमची नावं आहेत. तेव्हा प्रिया अर्जुनला ठणकावून सांगते की नाही, ती फाईल तुमच्याच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची होती.
अर्जुन म्हणतो की तुझं असं झालंय ना तन्वी की तुला आता ढगात सुद्धा ससे दिसायला लागते. तेव्हा आता प्रियाला काहीच कळत नाही. तर अर्जुन म्हणतो की म्हणजे तन्वी तुला सतत आता आमचं लग्न खटकतंय आणि त्यामुळे तुला मनापासून असं वाटतंय की आमचं लग्न खोटं निघावं आणि त्यामुळे तू केलेल्या कल्पनाशक्तीचा एक विचार आहे तो. तेव्हा आता प्रिया खूप चिडते आणि ती सांगते की मी का खोटं बोलेन अर्जुन, मी स्वतः ती फाईल बघितली आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की फाईन ठीक आहे, मला ना असं वाटतंय ना आता की मी तुझ्यासोबत इथे एन्जॉय करायला आलो होतो. अर्जुन आता चिडण्याचं नाटक करतो आणि त्यानंतर तो प्रियाला सांगतो की अगं तन्वी, मला सायलीचं नाव सुद्धा नको आहे, तिचा टॉपिक तर काढूच नको आणि तू सतत आमच्या लग्नाचाच विषय काढते आहे. जाऊ दे ठीक आहे, माझा मूड गेला आता असं म्हणून अर्जुन नाटक करत तेथून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा आता प्रिया त्याला थांबवते. तर प्रिया आता अर्जुनला समजावते. ती म्हणते की अरे अर्जुन थांब ना तू, मी परत सायलीचा टॉपिक अजिबात नाही काढणार, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा आता अर्जुन राग कसाबसा निवळतो आणि त्यानंतर तिथे परत बसतो. तर तोपर्यंत इकडे आता सायली कल्पनाकडे येते आणि तिला खोटं सांगते. ती म्हणते की मी कुसुमताईकडे जाऊन येते, परंतु सायलीला अर्जुनची काळजी वाटत असते त्यामुळे सायली अर्जुनकडे निघालेली असते. तर कल्पना सांगते की बरं सायली जातेस ना तर नीट जा, कारण संध्याकाळची एकटी जातेस ना. सायली निघणार इतक्यात अस्मिता टोमणे मारते. तेव्हा ती म्हणते की आधी स्वतः वेंधळेपणा करायचा आणि नवरा बाहेर काय गेला तर लगेचच आता भटकायला चालू करायचं. कल्पना आता अस्मितावर खूप चिडलेली असते. ती सांगते की अस्मिता, जेव्हा नवरा घरात असतो ना तेव्हा त्याचे सगळे काही उठबस करते ना ती, मग आता तुला बोलायची काय गरज आहे, तुला गप्प बसता येत नाही का? तेव्हा आता सायली सांगते की आई मी जाऊ का, आणि तुम्ही माझी जेवणासाठी वाट बघू नका. तेव्हा आता सायली निघते अर्जुनकडे. तर सायली तोपर्यंत बाहेर येते आणि परत आता अर्जुनला फोन ट्राय करते, परंतु तरीही अर्जुनचा फोन स्विच ऑफ लागतो. त्यामुळे सायली पटकन निघते. तर इकडे प्रिया आता अर्जुनला सांगते की अर्जुन आता तू चिडू नकोस ना, आता कुठे आपल्या डेटला रंग चढायला लागला आहे. तेव्हा अर्जुन चकित होऊन विचारतो की डेट? तर तिथे प्रिया सांगते की अरे असं काय करतोस, तुझ्या क्लायंटच्या कृपेने आपली डेटच तर झाली आहे ना. प्रिया आता अर्जुनला ड्रिंक देण्यासाठी उठते. इतक्यात आता वेटरचा पाठीमागून प्रियाला धक्का लागलेला असतो. तेव्हा आता तो ग्लास खालती पडतो आणि त्यानंतर प्रियाच्या पायामध्ये काच घुसलेली असते. तेव्हा आता प्रिया खूप रडायला लागते. तर त्यानंतर ती वेटरवरती खूप आरडाओरडा करते. तेव्हा अर्जुन तिला बसवतो आणि प्रिया नाटकं करत अर्जुनला म्हणते की अर्जुन बघणारे पायात रक्त तर येत नाहीये ना. तेव्हा प्रियाच्या पायात घुसलेली काच अर्जुन बाजूला काढतो. प्रियाच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि प्रिया विचार करते की अरे हे तर मी सगळं काय करते आहे, माझ्या पायावरती तुळशीपत्राची खून नाहीये, पावसामध्ये ती पुसली तर नसेल ना. आणि अर्जुनला जर हे समजलं तर प्रिया झटकन आपला पाय पाठीमागे घेते. तर आता भाग 2 मध्ये नक्की काय घडणार, आता प्रतिमा सायलीची भेट होणार का आणि अर्जुन प्रियाकडून सत्य वदवणार का, हे आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. भाग 1 आता इथेच संपला. ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.